नमस्कार मंडळी, मधात जो पावसाचा खंड पडला होता, या खंडामुळं जे कीड त्या पिकावर तुमच्या आलेली असते, तीच कीड मग पुढं कंटिन्यू राहते आणि त्यामुळं मग ती कीड तुमच्या पिकाला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकते किंवा तुमचा फवारणीचा खर्च हळूहळू वाढत जातो. पण तुम्हाला हे जर कमी खर्चात उरकवायचं असेल, आटोक्यात आणायचं असेल तर पहा, इथं या पिकावर तुम्हाला दिसत आहे बा, इथं तुडतुडा ऊन नसल्यामुळं इथं तुडतुडा तुम्हाला वरच दिसत आहे. त्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला वर दिसत आहे. तर ज्या वेळेस समजून घ्यायचं आपल्या शेतात तुडतुडा वर दिसत आहे, याचा अर्थ असा की आपल्या शेतात अजूनही तुडतुड्याचा तीव्र प्रादुर्भाव आहे आणि तो प्रादुर्भाव अजून निघालेला नाही आहे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? जर तुम्ही आतापर्यंत कॉन्फिडॉर, थायमिथॉक्झोम अशा प्रकारच्या फवारण्या घेतल्या असेल, तर आता वेळ आहे, तुम्ही एक तर तपूस घ्या आणि लगेच दुसरी फवारणी करा 5 ते 6 दिवसात आणि त्यामध्ये लान्सर गोल्ड घ्या. अशा प्रकारच्या जर तुम्ही 2 लागोपाठ फवारण्या केल्या, 100% हे कीड जागेवर येते. आणि मग या किडीमुळे झालेलं जे नुकसान आहे इथं तुम्ही पाहू शकता. आता या किडीमुळे झालेलं जे नुकसान आहे, हरितद्रव्य याच्यातलं पूर्ण ओढलेलं आहे किंवा पानं अशा प्रकारे होत चाललेले आहे. पहा, तुम्ही पाहू शकता, पानं असं होत चाललेलं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला लक्षणं दिसले, तर अशा वेळेस मग या पानाला जर सुद्धा तुम्हाला जागेवर आणायचं असेल, अन्नद्रव्य त्या पिकामध्ये राहिले पाहिजे असं वाटत असेल, जर ही हाईट पिकाची झाली असेल, अशा पद्धतीचं पीक असेल, तर ॲग्रीपॉवर सफल घ्या. किंवा पिकाची हाईट जर कमी असेल पण तीव्रता तुडतुड्याची तेवढीच असेल, तर ॲग्रीपॉवर अमृत घ्या. 100% पीक जागेवर येणार. आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी 6 दिवसांनी परत एक रिपीट फवारणी करा कीटकनाशकाची. धन्यवाद.